नमस्कार, मी किरण सुमन रघुनाथ गीते. द किरण शो या तुमच्या हक्काच्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण पाहतो की आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या चर्चा सगळीकडेच रंगलेल्या आहेत. कट्ट्यावर, पारावर, सगळ्याच ठिकाणी आपण पाहतो की उमेदवार, पक्ष, पक्षफुटी, त्याच्यानंतर कोण कोणत्या पक्षामध्ये आहे, कोण युतीसोबत निवडणुकाला सामोरं जातंय किंवा कोण इंडिपेंडेंट लढतंय, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण पाहतोय. आणि त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगरचे जेवढे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, तेवढ्या सगळ्यांपैकी एका उमेदवाराची चर्चा आहे. ते उमेदवार म्हणजे संतोष बडे. आता या उमेदवाराची चर्चा काय आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. तरीही मी एक थोडासा तुम्हाला एक सारांश सांगते. संतोष बडे जे आहेत ते असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. पोलीस खात्यात त्यांनी अनेक वर्षांपासून कामं केली आणि काम करतानाच त्यांना राजकारणाचा एक जो किडा आपण म्हणतो तो त्यांच्यामध्ये होता. आणि कधी तो इम्प्लिमेंट करायचा, तर 2026 मध्ये ज्या निवडणुका पार पडणार आहेत त्यामध्ये त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं ठरवलं आणि त्यांनी राजीनामा दिला. आणि आज ते प्रभाग 17 मधून शिंदेच्या शिवसेनेतून ते उमेदवार म्हणून आता निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. तर त्यांनी नोकरी का सोडली हा तर मोठा प्रश्न आहेच. त्यामागचं नेमकं कारण काय होतं हे तर आपल्या सगळ्यांना जाणून घ्यायचंच आहे. पण या सोबतच त्या प्रभाग नंबर 17 मध्ये ते कशा पद्धतीनं कामं करणार आहेत, कशी विकास कामं ते करणार आहेत आणि जनतेसमोर काय वेगळेपण ते त्यांच्यामधून घेऊन येणार आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा संतोष दादांचं मी द किरण शो आणि ऍड गाईड मीडिया हाऊसमध्ये स्वागत करते. तुमचं खूप खूप स्वागत आहे दादा. खूप खूप धन्यवाद. दादा, सगळ्यांना जो पडलेला प्रश्न आहे आपल्या शहरात, तुमची चर्चा सगळीकडेच होतीये. कारण तुम्ही इतक्या वर्षांपासून पोलीस खात्यात काम केलं आणि अचानक राजकारणात तुम्ही उतरलात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात जास्त चर्चा होणारा जो मुद्दा आहे तो आहे की माजी एपीआय संतोष बडे पोलीस खातं का सोडलं, पोलीस खातं का सोडलं? तर बरोबर. अर्थातच तो माझा पण प्रश्न आहे. आणि त्याच्यासोबत मला सांगा की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी राजकारणात होतं का, की तुम्ही पहिलेच आहेत? बरोबर. मी तुम्हाला सांगतो, माझ्या फॅमिलीमध्ये आजपर्यंत साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही. अरे बापरे! ओके. हां. हं. आता नोकरी सोडली का? हं. तर हे पहा, मी 2009 ला तलाठी झालो होतो. बरं. छत्रपती संभाजीनगर कलेक्टर ऑफिसमध्ये मी 3 वर्ष तलाठीची नोकरी केली. ओके. तलाठीची नोकरी करत असताना मला डायरेक्ट संपर्क शेतकरी सामान्य लोकांशी आला. हो. तो अनुभव माझ्यासोबत आला. त्यानंतर मी तिथे थांबलो नाही. हां. मी एम-पी-एस-सी तयारी चालूच ठेवली. हं. एम-पी-एस-सी करून मी 2012 ला अ, एम-पी-एस-सी उत्तीर्ण झालो आणि पी-एस-आय पदी विराजमान झालो. हं. त्यानंतर 2019 ला मी ए-पी-आय म्हणून विशेष सुरक्षा विभाग, हं. जो अ, झड प्लस सुरक्षा ज्यांना ज्यांना असते का, हां. त्यांच्याकडं त्यांची सिक्युरिटी करण्याचं काम असतं त्यांचं. ओके. आणि मग ते काम माझ्याकडे आलेलं. हं. मग ते काम करत असताना मला जवळून अनुभवायला भेटलं सगळं, की आपल्याला जर खरंच काम करायचंय जनतेचं, हं. की सामान्य जनतेला जर न्याय द्यायचा असेल, कारण त्यांचे प्रश्न मी जवळून बघितले. हो. पण त्यांना जर न्याय द्यायचा असेल, तर आपल्याला ह्या ठिकाणावरून त्या ठिकाणावर जावं लागेल. ओके. म्हणून मी विचार केला, आपण आता राजकारणामध्ये जाऊन समाजकारण करू. हं, हं. एकदम शुद्ध हेतून मी या ठिकाणी आलेलो. जसं की आता तुम्ही शिवसेनेचे उमेदवार आहात. हां. शिवसेनेचे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा सांगितलेलं आहे की 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. बरोबर. मग त्या विचारावर तुम्ही उतरलात असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मी वंदन करतो. हं. ज्या वेळेस मी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हां. सीएम असताना मी त्यांच्याकडे बॉडीगार्ड म्हणून काम केलेलं. अच्छा. हां. ओके. बॉडीगार्ड म्हणून काम केलं, तर त्यांची काम करण्याची पद्धत मी जवळून पाहिली. हं. म्हणजे मला खूप आवडली, की असा कुठलाच माणूस त्यांच्याकडे निराश होऊन जात नव्हता. हं. सामान्यातला सामान्य पण. हं. आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं होतं, की आपण राजकारणात जायला पाहिजे. ओके. आपण करायला पाहिजे. हां. मग ज्यावेळेस इथं आल्यानंतर मी छत्रपती संभाजीनगर मध्येचे लाडके कार्यसम्राट आमदार साहेब हं. प्रदीपजी जयस्वाल साहेब यांना भेटलो आणि मी सांगितलं, साहेब मला महानगरपालिका निवडणूक लढवायची हं. आणि मी माझ्या नोकरीचा राजीनामा देतो. हं. त्यावेळेस ते म्हणले, नोकरीचा राजीनामा देताय म्हणले. आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटलं त्यांना पण. मी म्हणलं द्यायचंय. मी माझ्या मनाची तयारी केली. घरच्यांना पण सांगितलंय द्यायचं. मग जयस्वाल साहेबांनीच प्रयत्न केले.
हं. त्यानंतर अ, आपल्या छत्रपती संभाजीनगर चे डॅशिंग पालकमंत्री साहेब यांनी माझी एकनाथजी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट करून दिली. त्यावेळेस शिंदे साहेबांनी बोलले, "तू जा, मी करून घेतो. तू कर अच्छा. काम." अशा पद्धतीने त्यांनी विश्वास दिला मला क्या बात त्यांच्यासमोर. आहे. हां. म्हणजे माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं मला वाटलं, की यार खूप भारी वाटलं त्या दिवशी मला आणि आलो आणि कामाला लागलो इथं. आता तुमची प्रचार रॅली सुरू आहे. हां. मी तुमच्यासोबत सतत 1 महिन्यापासून कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर तुम्ही सतत काम, 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 काम म्हणजे म्हणजे लिटरली मी म्हणत होते, की "अरे बापरे! एवढं काम करतायत हे, की म्हणजे फुल फ्लेज तुम्ही मैदानावर उतरलेले आहे." तर तुम्ही जेव्हा डोर टू डोर जाता, प्रत्येक नागरिकाला तुमच्या प्रभागातल्या नागरिकाला तुम्ही भेटता, तर नागरिकांच्या तुमच्या प्रती कशा भावना असतात? बरोबर. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो, तुमचे मला भरपूर फोन आले पॉडकास्ट करण्यासाठी. परंतु मला 30,000 लोकांपर्यंत पोहोचायचंय. हो, हो, हो. मला आता आणि एक तर वेळ कमी, राजीनामा मंजूर झाला आणि मी निवडणुकीला उभा राहिलो. हं, तर माझ्याकडे वेळ फार कमी हं, आणि मला 30,000 माझ्या मतदारांना भेटायचंय. हं. तर त्याच्यासाठी मला 1 मिनिट पण थांबून जमणार नाही. हो. म्हणून मी बाकीच्या म्हणजे इकडं यायला मला थोडा उशीर झाला. हं. परंतु ज्यावेळेस मी डोर टू डोर जातो, त्यावेळेस नागरिकांच्या एवढ्या मस्त प्रतिक्रिया आहेत, हं. की त्यांना म्हणजे मला तर आताच नगरसेवक झाल्यासारखं वाटतं त्यांचं ऐकून. क्या बात है! हां, कारण ते म्हणतात, "यार सुशिक्षित पण आहे, सुसंस्कृत पण आहे." जे मला ओळखतात. हं, कारण आपण मध्ये एक मोठा कीर्तन महोत्सव कार्यक्रम घेतला होता हं, समर्थनगरमध्येच आणि लोकांना तरुण उमेदवार पाहिजेत. हं. आजकाल सगळ्यात महत्त्वाचं की तरुण राजकारणात येऊन कारण त्यांची क्रयशक्ती जास्त असते, ते वेळ जास्त देऊ शकतात. हं, त्यामुळं आणि माझ्या लोकांना मला फोन करून सांगायला, हं, की "हे काम कर, हं. ते काम कर." असं म्हणायला काही म्हणजे एवढं हे वाटत नाही कारण सीनियर आहेत ते सर्व हो. असं. त्या अच्छा. हं, हं. हं. आता आपण पाहिलं तुम्ही डोर टू डोर फिरताय, प्रचार रॅली सुरू आहे. तुम्ही सगळ्यांना भेटतायत. तर तुम्हाला कोणत्या प्रामुख्याने समस्या तिथे जाणवल्या तुमच्या हां, प्रभागात? बरोबर. माझ्या प्रभागामध्ये ज्यावेळेस मी सर्व व्यापाऱ्यांना भेटलो, तर त्या ठिकाणी त्यांची सगळ्यात मोठी समस्या ही पार्किंगची समस्या आहे. हं, आणि प्रभाग क्रमांक 17 हं, हा शहराच्या मध्यभागी आणि सर्व व्यापारी मंडळी जास्तीत जास्त तिथे आहेत. हं, तर त्या ठिकाणी व्यापाऱ्यांची सगळ्यात ती समस्या पार्किंगची ती आहे. हं, त्यानंतर ज्यावेळेस आम्ही फिरत असताना आमच्या लक्षात आलं, हं, की म्हाडा कॉलनीपासून ती इकडं शिवसेना भवनपर्यंत आणि पूर्ण औरंगपुऱ्यातल्या औषधी भवनपर्यंत हा नाला आहे. हं, आणि नाला अतिशय अस्वच्छ आहे सध्याच्या घडीला. मी हं. स्वतः जाऊन बघितला. मातीचे ढीगमध्ये पडलेले आहेत. पाणी त्याच्यामध्ये तुंबलेलं तुंबलेलं पाणी आहे. आहे. हां, हां. त्या पाण्यामधून दुर्गंधीयुक्त वास येतो. हं. गॅस बाहेर पडतो. तर तुम्ही बघा आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्यावर किती मोठा परिणाम होत असेल त्याचा. हो, हो. माझं पहिलं काम हे राहील, की नाला साफसफाई हां. आणि ट्रॅफिकचं नियोजन. तुमच्या प्रभागातल्या महिलांसाठी तुम्ही काय करणार आहेत? महिलांसाठी ज्या माझ्या प्रभागातील महिला आहेत, त्यांच्यासाठी ज्या शासनाच्या योजना असतात, हं. त्या योजनेमध्ये त्यांचे जे लघु उद्योग आहेत, छोटे-छोटे उद्योग असतात, त्यांच्यासाठी कर्ज उपलब्ध किंवा त्यांच्यासाठी योजना असतात भरपूर. हो. त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. हं. त्या योजना पोहोचण्याचं काम मी पहिलं त्यांना करणार. वाह! हं. त्यानंतर आमच्याच म्हणजे माझ्या बायकोचा दादा-डोसा आहे. हं. त्याच्यामध्ये 50-60 महिला ह्या 50-60 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे वॉव! दादा-भोसाच्या माध्यमातून प्रभागातील आहे. हं, हं, हं. परत ज्यावेळेस पूर्ण शहरातल्या महिला गुलमंडीवर येतात. हं. गुलमंडीवर आल्यानंतर ते शॉपिंग करतात. हं. परंतु त्यांना वॉशरूमची सोय नाही तिथं. हं. मग मी वॉशरूमची सोय त्यांना आणि एक चांगल्या प्रकारे स्वच्छ असणाऱ्या वॉशरूमची सोय करून देणार त्यांना. क्या बात है! कारण वॉशरूमचा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण कोणीही शॉपिंगला गेलं तर 4-5 तास तर ते मार्केटमध्येच असतात. बरोबर. पण तिथे बऱ्याच वेळा काही रेस्टॉरंट्स आहेत, पण त्या रेस्टॉरंट्समध्ये वॉशरूमची सुविधा उपलब्ध नाहीये आणि काही रेस्टॉरंट्स तो अधिकार असून सुद्धा अलाऊ करत नाहीत, की तुम्ही आमच्याकडे काहीतरी घ्या, मगच वॉशरूम यूज करा, असं त्यांची कंडिशन असते. तर हा प्रश्न जर सुटला तर खरंच म्हणजे सगळ्या तुमच्या माता-भगिनींसाठी खूप जास्त मदतीची गोष्ट राहिली मला असं वाटतं.
आणि पण त्याच्यासोबत त्याचं नित्यनियमानं जे काही स्वच्छता वगैरे आहे ते राखणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर तर तुम्ही कर्मचाऱ्यांना सांगणार का की ते व्यवस्थित त्याचं स्वच्छता एकदम ठेवावी एकदम डिसिप्लिन मध्ये स्वच्छता होईल नेहमी आणि ते त्याची. मोफत असेल? हा मोफत ओके. मोठ्या ठेवी. आणि आपण पाहतो की तिकडे ट्रॅफिकची खूप जास्त समस्या आहे आणि गुलमंडी म्हणजे पैठण गेटच्या एक्झॅक्ट बाजूला एक छोटासा पार्किंग एरिया आहे. पण तो पुरेसा नाहीये. मग तुम्ही पार्किंगचा प्रश्न कसा सोडवणार आहेत? पार्किंगच्या प्रश्नासाठी जिल्हा परिषदची जागा आहे. हं. जिल्हा परिषदच्या मागची जागा. हं. त्या ठिकाणी आपण करू शकतो किंवा तुम्ही पुणे मुंबईला गेल्यानंतर एखादी बिल्डिंग असते. हं. त्या बिल्डिंगमध्ये पार्किंगची सोय केलेली असते. अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी करू शकतो. हं, कारण हं, आता हं. लोकसंख्या वाढत चालली, वाहनं वाढत चाललेत. हो. त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणजे बिल्डिंगमध्ये पार्किंगची व्यवस्था करावी लागणार आहे आणि ती मी करणार आहे. नक्कीच. मग जिथे जी पैठण गेटच्या बाजूला जी जागा होती रिकामी, हां. तर त्या ठिकाणी जरी बिल्डिंग झाली झाली तर त्या ठिकाणी ज्या आता 100 वाहनं तिथं थांबत असतील, हं. तर येणाऱ्या काळामध्ये तिथं 10, 5, 6 मजली बिल्डिंग झाली तर त्या पद्धतीनं वाहनं त्या ठिकाणी पार्किंग होऊ शकते. नक्कीच, नक्की. 300-400 वाहनांचा तरी प्रश्न तिथे सुटू शकतो. बरोबर. पण आपण पाहिलं तिथे मार्केटचा जसं आपण बोललं, मार्केटचा एरिया आहे. तिथे खानावळी जास्त आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, गाडे आहेत. तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ना कचरा जास्त साचतो तिथे बऱ्याच प्रमाणात. तर मग ते कचरा नियोजन तुम्ही कसं करणार आहेत? कचऱ्यासाठी जे येतात रोज, कचरा जे साफसफाई करणारे कर्मचारी, हं, त्यानंतर जी येणारी गाडी, हं, तर त्यांना वेळेवर त्यांनी त्यांचं काम जर डिसिप्लिनमध्ये केलं हं, त्या वेळेला, तर हं, कचरा होणारच नाही हं, त्या हं. ठिकाणी. मग तुम्ही त्यांना तसे तसं त्यांना मी सूचना देऊन त्यांच्याकडून काम करून घेईल. हां, काम करून घेणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. पण आपण पाहिलं की महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांची सुद्धा संख्या कमी आहे ना सध्या. तर तुम्ही ती कंत्राटी भरती किंवा परीक्षा वगैरे घेऊन लवकरात लवकर जेवढ्या जागा रिकाम्या आहेत तेवढ्या भरवून घेण्यासाठी काही प्रस्ताव देणार आहेत आप आयुक्तांना? आपल्या प्रभागामध्ये ज्या काही कामं चालतील, हां. त्याच्यासाठी जर स्टाफ कमी असेल, तर साहेबांना जाऊन विनंती करू, हं, की साहेब आम्हाला एक्स्ट्रा स्टाफ द्या. हं, कारण आमचा सर्व सुशिक्षित प्रभाग आहे. हं. सर्व 100% टॅक्स पेअर करणारे नागरिक. नागरिक आहेत. हो. त्यामुळे त्यांचा हक्क आहे हो, सुविधा भेटणं. रस्ता चांगला असणं त्यांचा हक्क आहे. हो. त्यांना वेळेवर पाणी देणं त्यांचा हक्क आहे. कचरा गाडी रोज येणं हक्क आहे. हो. काल मी एका ठिकाणी गेलो, तर त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही पहिल्यासारखेच करणार का आता तुम्ही नवीन काय करणार? असा प्रश्न होता असा नागरिक. प्रश्न त्यांचा होता. मी हां. म्हणलं नक्कीच करणार. तुमचा फक्त आशीर्वाद राहू द्या. येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रभागाला सोन्यासारखं करून दाखवणार. त्यांना हं. विश्वास देऊन आलो मी. आणि आता आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी आपल्या शहरामध्ये रस्त्यांचं बांधकाम तर सुरू आहेच. म्हणजे जळगाव रोड झाला वगैरे. बरोबर. अनेक रस्त्यांचे मार्किंग तरी झालेलेच आहेत. हं. तुमच्या भागात सुद्धा काही प्रमाणातले रस्ते व्यवस्थित आहेत आणि काही प्रमाणातले रस्ते कच्चे आहेत. हं. मग तिथे रस्त्यांचं बांधकाम कधी सुरू होणार आहे की सुरू झालंय? छत्रपती संभाजीनगर मध्येचे हं, कार्यसम्राट आमदार हं, प्रदीपजी जयस्वाल साहेब ह्यांनी आता एवढे काम केलेत, की कामाला म्हणजे रस्ते आत्ताच आमच्या कॉलनीमध्ये मागच्या आचारसंहितेच्या अगोदर 15 अगोदर हं, 2 रस्ते झाले. हं, म्हणजे त्यामुळं कामं चालूच आहेत. हं. कामं होतील आणि येणाऱ्या काळामध्ये एकदम सुटसुटीत ऑक्सिजनयुक्त आपला प्रभाग असेल. आणि आपण पाहतो ऑक्सिजन युक्त वरून मला लक्षात आलं, अनेक नेते मंडळी जे आहेत, ते एक घर एक झाड वगैरे अशी मोहीम वगैरे चालवतायत. हं. तर तुमच्या डोक्यात काय असं आहे? अ, माझ्या डोक्यात असं आहे, की येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला ऑक्सिजन. हं. सगळ्यात बरोबर, महत्त्वाचं आहे. बरोबर. हं, तर त्याच्यासाठी अ, प्रत्येक कॉलनीत हं, झाडं लावायची. हं. जिथं रस्ता बनल त्याच्या बाजूला जागेमध्ये जास्तीत जास्त झाडं लावण्याचं काम मी करणार आहे. आणि त्यांना आणि जगवण्याचं पण काम त्यांनी करायचं. जगवण्याचं काम करणार आहे, की त्या हिशोबानं पूर्ण ऑक्सिजनयुक्त परिसर होईल. दादा आपण पाहतो राजकारण म्हटलं, की विरोधक आले, टीका-टिप्पणी आली. मग तुम्ही तुमच्या विरोधकांना कसं पाहता? मी मी आलो राजकारणात. हो. मी कालपर्यंत सरकारी नोकरीला होतो. हं. राजकारणात आलो त्यामुळे मी कोणाला विरोधक मानत नाही. बरं. ते त्यांच्या पक्षाकडून लढतात, मी माझ्या पक्षाकडून लढतो. हं, मी चांगलं काय काम करू शकतो, हं, ही मी माझ्या जनतेला, माझ्या नागरिकांना सांगणार आणि त्या पद्धतीचं काम करून मी त्यांना दाखवणार. हं, या पद्धतीच्या विकासाच्या मुद्द्यावर मी लढणार आहे. हं, आता विरोधक
टीका किंवा त्यानं काम काय केलं किंवा त्यांनी पाठीमागे काय काम केलं किंवा नाही केलं ह्याच्याशी मी त्याच्यावर चर्चा करणार नाही. ओके. परंतु मी माझं इथून पुढचं आयुष्य नागरिकांच्या सेवेसाठी देणार आहे आणि त्यांना एक चांगला प्रभाग बनवून दाखवणार आहे. हं. कारण जिथं रस्ते चांगले असतील, पाण्याची सोय असेल, त्यांचा आता काय आहे, की समर्थनगरचे नागरिक फार हुशार आहेत, सुशिक्षित आहेत हां. आणि त्यांच्या कंपन्या पण आहेत. एकदम सगळ्या वेल सेटल आहेत. त्यांना फक्त हक्काचा माणूस आणि फोन केला तर येणारा माणूस पाहिजे तिथं. हं, हं, हं. त्यामुळं अ, तशा पद्धतीचे तशा तुम्ही असतात. पद्धतीचं मी राहणार. हां. त्यांच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण करणार हा मला विश्वास आहे आणि ते मला भरभरून आशीर्वाद पण देतील एवढं मला ठाम वाटतं. त्यामुळं विरोधकाविषयी विचार करण्यात मी माझा वेळ घालवणारच नाही. क्या बात है! असेच जर सगळे राजकारणी झाले तर मग विरोधक राहणार नाहीत आणि जास्त आपल्या शहराचा विकास होईल. दादा, आपण पाहतो की आपल्या नागरिकांना सामाजिक उपक्रमांमध्ये फार जास्त आवड असते आणि त्यांचा सहभाग देखील तितकाच उत्स्फूर्त असतो. तर तुम्ही कशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम घेणार आहे तुमच्या प्रभागात? माझ्या प्रभागामध्ये आपल्या सगळ्यात जास्त कष्ट करणारे महिला माता भगिनी हो. त्यांना ते काम करताना घरचं काम असतं बाहेरचे ह्या सगळ्या गोष्टी करताना त्यांना त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. हो. मग ते आरोग्याकडे दुर्लक्ष होतं ह्याच्यासाठी आपण सामाजिक उपक्रम म्हणून आरोग्य तपासणी शिबिर आपण ठेवणार. अच्छा. कंटिन्यू ठेवणार इथून पुढं. त्यानंतर मोफत रक्तदान शिबिर ठेवणार. त्यानंतर आम्ही वारकरी संप्रदायातून आलेला मी आहे, बरं. की माझ्या घरी एक 16-17 वर्षापासून भागवत सप्ताह दरवर्षी माझे वडील करायचे ओके. आणि तो सप्ताहाची यावर्षी मागच्या वर्षी छत्रपती संभाजीनगर समर्थनगरमध्ये भव्य कीर्तन महोत्सव म्हणून केलाय. ओके. त्या माध्यमातून अन्नदान वगैरे झालं. अशा पद्धतीचे उपक्रम मी इथून पुढे पण करत राहणार आणि करत आलोय. नक्कीच. महिलांसाठीचा जो तुम्ही मुद्दा इथे मेन्शन केला, की महिला सगळ्या घराची जबाबदारी घेते, सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेते, पण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं कुठेतरी थांबून जातं. मग महिलांसाठी नक्कीच तुमच्या या सामाजिक उपक्रमाची नक्कीच मदत होईल असं मला वाटतं. दादा, आपल्या आयुष्यात ना एखादी गोष्ट आपण अशी करून जातो, की जी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सोबत येते. अशी कोणती आठवण एखादी तुमच्या सोबत आहे का? म्हणजे एवढी तर नाही, पण मी सांगतो, की ज्यावेळेस लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनमध्ये व्ही-आय-पी आता सगळ्यांसाठीच म्हणजे लॉकडाऊन होतं. हं. तर व्ही-आय-पी जास्त येत नव्हते छत्रपती संभाजीनगरले. त्यावेळेस माझ्याकडे वेळ होता. हं. मग त्या वेळेमध्ये मी 11 मुलांची एक ड्रीम 11 म्हणून बॅच तयार केली होती. ड्रीम 11. ड्रीम 11 11 मुलं आणि ते विविध ह्याच्यातले 11 मुलं घेतले होते हां, हां. आणि त्यांना मी एम-पी-एस-सीचं मार्गदर्शन केलं मोफत. हं. उलट त्या काळामध्ये माझाच खर्च झाला, पण हं. त्यांच्याकडून कुठलाही ₹1 घेतला नाही. हं. आज त्या 11 मुलापैकी हं. 9 मुलं सरकारी नोकरीला लागलेले आहेत. क्या एवढं बात है! आणि ते पण ऐकत असतील त्यावेळेस त्यांना पण चांगलं वाटेल आता. वाह! वाह! आपल्या इथलेच ते, इथले आणि परिसरातले. आणि ही आयडिया कशी सुचली होती तुम्हाला? का वेळ म्हणजे रिकाम्या वेळ मी जाऊच देत नाही कधी. ओके. हां. कधी जेव्हा काय ना काय, काय ना काय करत राहतो. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? शिक्षण माझं प्लेन बी-ए झालंय. ओके. हां. आणि नंतर एम-पी-एस-सीचा नंतर अभ्यास. एम-पी-एस-सीचा अभ्यास केला. ओके, ओके, ओके. मग आपण ना म्हणजे तुम्हाला आता आपण पाहतो की एम-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांना, यू-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांना खूप वाचनाची खूप आवड असते. तर तुम्हाला नेमक्या काय आवडी आहेत? म्हणजे पुस्तकं म्हणजे लेख आवडतात, कथा नाही, कादंबऱ्या पुस्तक आवडतात? मी काय करतो माहिती आहे, एखादी गोष्ट मला जर करायची असेल, हां. तर मी 100% देतो. ओके. त्यासाठी म्हणजे दुसरं मला काहीच दिसत नाही. बाजूला काय चाललंय हे पण दिसत नाही. हां. पण मग ती परफेक्ट करतो. ओके. ठरवलं तर एकदा ठरवलंच मग त्याच्यासाठी माघार नाहीच. असा नगरसेवक जर प्रभाग 17 ला मिळतोय, तर नक्कीच अशा नगरसेवकाला सपोर्ट केला पाहिजे असं मला तरी वाटतं या रब. वैयक्तिकरित्या. दादा, तुम्ही तुमच्या माध्यमातून प्रभाग 17 च्या नागरिकांना नेमका काय संदेश द्याल? प्रभाग क्रमांक 17 मधील जनता सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे आणि ते शिकलेल्या उमेदवाराला प्राधान्य देतील असा मला विश्वास आहे. आणि मी एक शिकलेला आहे, काम करण्याची उमेद आहे आणि प्रभाग क्रमांक 17 हा प्रभाग एक विकासाचं मॉडेल बनून राहील. त्यामुळे मला नक्कीच आशीर्वाद द्या. मी थांबतो.
आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राजकारणामध्ये शिकलेले उमेदवार किती गरजेचे असतात. तुम्ही हे सुशिक्षित नागरिक आहात. त्याच्यानंतर तुम्ही पोलीस खात्यामध्ये 16 ते 17 वर्ष काम देखील केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जनतेचे प्रश्न नेमके काय आहेत, तळागाळातल्या नेत्या लोकांचे काय प्रश्न आहेत आणि नेत्यांनी ते कसे हाताळले पाहिजे याचं तुम्हाला सगळ्यात जास्त ज्ञान आहे. तर हे तुम्हाला नक्कीच तुमच्या राजकारणाच्या प्रवासात तुम्हाला कामी येईल आणि तुम्हाला येणाऱ्या पूर्ण निवडणुकांमध्ये नगरसेवकाच्या निवडणुकांमध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, अशा तुम्हाला ॲडगेट मीडियाकडून आणि द किरण शोच्या खूप टीमकडून खूप 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 धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद.